मुनगंटीवार विरुद्ध सरकार असा जोरदार सामना सध्या रंगलाय। अनेक मुद्द्यांवर मुनगंटीवार यांनी सरकारला घरचा आहेर दिलाय। इंग्रजी कामकाज पत्रिकेवर सुधीर मुनगंटीवार यांनी आक्षेप घेतलाय। मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा, मग कामकाज इंग्रजीमध्ये का, अशा पद्धतीचा सवालही त्यांनी उपस्थित केला। ज्यांना इंग्रजी हवी असेल त्यांना व्हिसा काढून ब्रिटन पार्लमेंटमध्ये पाठवा, असं म्हणत मुनगंटीवार यांनी हल्लाबोल केला। इंग्रजीमध्ये आपली कार्यक्रम पत्रिका कधी मी तरी बघितली नाही। आता माझ्या प्रिझन वर्गमध्ये इंग्रजीत कार्यक्रम पत्रिका मी तुम्हाला देतोय। पहिल्यापासून आहे, म्हणजे IAS ला आपण मराठी शिकवायला लावतो, इकडे मराठी अभिजात भाषा करायची आणि मराठी ज्यांना बोलता येत नाही त्यांना हिंदीची संधी असताना जबरदस्तीने इंग्रजी, मग हिंदीत बोलावं, कार्यक्रम पत्रिका हिंदीत घ्यावी, हिंदीच्या सक्तीला विरोध ठेवायचा। समजा एखाद्याला खूप अडचण असेल तर हिंदी, आणि खूपच इंग्रजी शिवाय समजत नसेल तर पासपोर्ट व्हिसा काढून डायरेक्ट ब्रिटन पार्लमेंटमध्ये पाठवा। सुधीर भाऊ, माध्यमांना हिंदी आणि मराठी बद्दल खूप लिहायला आहे। आता तुम्ही त्याच्यात इंग्रजीची ऍड करू नका। आज नव्हे तर सुरुवातीपासून आपण इंग्रजी आणि मराठी या दोन्ही भाषांमध्ये आपण आपलं ऑर्डर ऑफ द डे हा नाही 100% मी सांगतोय। आणि त्याच्या व्यतिरिक्त माझ्याकडे प्राप्त 9 सदस्यांची विनंती आलेली आहे की इंग्रजीमध्ये ऑर्डर ऑफ द डे देण्यात यावा, कामकाज पत्रिका देण्यात यावी।